यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मुंबईमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्रित सभा होणार आहे आणि दुसरीकडे बीकेसीवर महाविकास आघाडीतल्या म्हणजेच इंडिया आघाडीतल्या दिग्गज नेत्यांची सभा देखील होणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत। नानाभाऊ, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। पहिली प्रतिक्रिया, खरगे साहेब येत आहेत, केजरीवाल येत आहेत, पवार ठाकरे तर आहेतच, पण गांधी घराण्यातील व्यक्ती आज सभेला नाही आहे, म्हणजे राहुलजी नाहीत, प्रियंकाजी नाही। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 20 तारखेला रायबरेलीमध्ये तिथं पण वोटिंग आहे आणि त्याच्यामुळे उत्तर प्रदेश, रायबरेली, अमेठी या सगळ्यामध्ये आता अखेरचे 2 दिवस प्रचाराचे आहेत। त्यामुळे ते इथं येऊ शकत नाही, पण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब या सभेमध्ये उपस्थित आहे, तर निश्चितपणे त्याचा फायदा या ठिकाणी होईल। मोदींनी आता रोड शो केला, त्यानंतर 48 तासांनंतर पुन्हा मोदी मुंबईत येत आहेत। आज देखील रॅली पण आहे आणि जाहीर सभा पण आहे। का यावं लागतं असं वाटतं? ते घाबरलेले आहेत। घाबरलेला माणूस जेव्हा खोटं बोलतो आहे खूप सारा वेळ, कधी म्हणतं की मी मुस्लिमांच्या घरी खीर खाल्ली, कधी सांगतात की मी हा वोट जिहाद आहे। आता वोट जिहाद होऊ शकतं का? म्हणजे त्यांचे जे वाक्य जे आहे हे समजण्यासारखे आहे। घाबरलेला माणूस ज्या पद्धतीने वागतो तशा पद्धतीचं रोज खोटं बोलायचं आणि मुंबईकरांना वेठीस पकडायचं। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। परवा त्यांनी रोड शो केला, तर त्यांच्यासाठी त्यांनी कायदा तयार करून ठेवलेला आहे। हवेमध्ये सुद्धा 100 किलोमीटर एराफेरी, कुठलंही विमान उडणार नाही, कुठले हेलिकॉप्टर उडणार नाही। राष्ट्रपतीसाठी 10 किलोमीटरचंच आहे, पण यांच्यासाठी 100 किलोमीटरचा हे आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मेट्रो बंद करून टाकल्यात, ट्रॅफिक सगळं जाम केलं। आता मुंबईसारख्या शहरामध्ये ट्रॅफिक जाम झालं तर मुंबईची हालत काय होणार आहे ही सुद्धा प्रधानमंत्र्यांना कळत नसेल, पदावर बसलेल्या व्यक्तीला कळत नसेल, नरेंद्र मोदींना कळत नाही, आम्हाला माहिती आहे, पण त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला कळत नसेल। घाटकोपरमध्ये झालेली घटना, होर्डिंग माफियांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांचा जीव घेतला। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। आपल्याला आपल्या इथं रेती माफिया BJPने तयार केलेले आहेत, होर्डिंग माफिया सुद्धा आता एक नवीन पुढे आलेला आहे आणि तिथं मरणाऱ्यांची संख्या, तिथं घायल असलेल्या लोकांची संख्या, ते सगळं बघता कुठलाही व्यक्ती असो की तो तिथं त्या ठिकाणी भेट देऊ शकला असता आणि हा जो रोड शो आहे हा त्यांना टाळता आला असता। पण कोण मरेल त्याची काही घेणं देणं नाही, पण आमची खुर्ची गेली नाही पाहिजे ही काळजी करणारा प्रधानमंत्री देशाने जो पाहिलेला आहे, खोटारडा, झुटो का सरदार, आणि ज्याला जनभावनाच माहिती नाही, जनतेच्या वेदनाच माहिती नाही, असा प्रधानमंत्री आता नको असं महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना लोकांची पसंती आपल्याला पाहायला मिळत आहे। जनसैलाब हा महाविकास आघाडीच्या सोबत आहे असं चित्र तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो
की बात वी गॉट इन्व्हर्टर बॅटरी का चमत्कार. आत्ता झालेल्या 4 टप्प्याच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये भाजप आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्या पक्षाचा सोपडा साफ झालेला आहे असं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं आणि महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांचा कौल आहे. पण 19ला तुमच्यासोबत लाव रे तो व्हिडिओ म्हणत महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे राज ठाकरे आज तिकडे गेलेले आहेत आणि ते आणि मोदी एकाच व्यासपीठावर आहेत. त्याचा काय फरक पडणार आहे? ठाकरे परिवाराशी ठाकरे परिवारांना भांडण करवणं, पवारांचा पवारांशी भांडण केलं, ठाकरेंची ठाकरेशी भांडण करणं हे भाजपचं स्टाईल आहे. त्याला काही नवीन काही नाही आहे, ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. पण राज्यात त्यांची सरकार आहे, केंद्रात सरकार आहे. आत्ता निवडणुकीच्या काळात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. खुर्चीवर बसलेल्या लोकांना त्याच्या भावनाच नाही, जण वेदना नाही. शेतकरी रोज आत्महत्या करत आहे. त्याच्यावर साधं शेतकऱ्यांच्याबद्दल नरेंद्र मोदी बोलायला तयार नाही. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. त्यांच्याबरोबर त्यांनी आणलेले जे कोणी आहे ज्यांचा उल्लेख केला, काँग्रेसने त्यांच्याबद्दलचा उल्लेख करायचा टाळलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांचं नाव पण घेत नाही. पण महाराष्ट्रातल्या अन्नदात्याची हालत खराब असताना ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी अन्नदात्याच्याबद्दल सदा उल्लेखही करत नसेल आणि त्यांना सपोर्ट करणारे काही नेते असतील तर त्यांनी ठरवावं. पण त्याच राज ठाकरेंचं एक पत्र नानाभाऊ व्हायरल झालं आहे, काँग्रेसला मुंबईमधूनच नाही तर महाराष्ट्रामधून हद्दपार करा असं राज ठाकरे. ते स्वतःच हद्दपार आहेत, ते दुसऱ्यांना हद्दपार काय करणार? तोंड्याच्या वाफेनं काही बोलता येतं पण जनतेमध्ये त्यांचं काय? त्याच्यामुळे स्वतः हद्दपार असलेलं काँग्रेसला हद्दपार करणारे अनेक आलीत गेलीत. इंग्रजही आले होते, इंग्रजांनाही काँग्रेसच्या समोर झुकावं लागलं आणि इथून पळ काढावा लागला. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. अशा आलेत गेलेत खूप झालेत. त्यामुळे त्यांची काँग्रेसला चिंता नाही. काँग्रेस ही देशातल्या जनतेच्या मनात आहे, हृदयात आहे आणि त्यामुळे काँग्रेसला कोणी हद्दपार करू शकत नाही. जनतेने पुन्हा आता राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये सरकार आणायचा निर्णय केलेला आहे आणि पूर्ण देशभरामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी TV9 मराठीला एक मुलाखत दिली. 4 जूननंतर अर्धी भाजप फुटेल असा एक दावा त्यांनी केलेला आहे. अर्धी नाही, जास्त. अर्धी तर त्यांनी संख्या कमी सांगितली. कारण की जवळपास 65% सगळे जे आमदार खासदार आहेत ते काँग्रेसचेच घेतले ना त्यांनी. सगळे त्यांच्याजवळ आयात केलेलाच माल आहे, त्यांचं स्वतःचं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे 4 जूनच्या नंतर थोडेसे वाचतील. नागपूरसारख्या शहरामध्ये सुद्धा काय जिथून भाजपचं उगम आहे तिथंसुद्धा काय हालत राहणार आहे ते तुम्ही 4 जूननंतर बघायला मिळेल. तर उद्धव ठाकरेंच्या मताशी मी सहमत आहे, पण आकडा मोठा होणार आहे. बेकायदेशीर होर्डिंगला उद्धव ठाकरेंच्या सरकारकडूनच परवानग्या देण्यात आल्या होत्या आणि त्यामुळेच ह्या सगळ्या दुर्घटना घडल्या असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. खोटं बोला पण रेटून बोला, हे देवेंद्र फडणवीसाची स्टाईल आहे. कारण की झुटो का सरदार मोदी आहेत तर त्याचे हे सदस्य आहेत ना. मग तुम्ही गेले 5 वर्ष सत्तेत होते, 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंची सरकार होती, तर कोरोना होता. त्या कोरोनाच्या काळात कुठलं होर्डिंग न काय सगळं तर बंदच होतं. पण खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, हे जमीन माफियांच्या सोबत आहेत, होर्डिंग माफियांच्या सोबत आहेत, हे रेती माफियांच्या बरोबर आहे, ते कोयता गँग आहे, ते कोयता गँग माफिया यांनी निर्माण केलेलं आहे. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब
की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. लोकांमध्ये दहशत निर्माण करायचं, त्याच्यावर राजकारण करायचं, हे बीजेपीचं स्टाईल आहे. त्याच्यामुळे माफिया स्वतः निर्माण करायचं, पण आरोप दुसऱ्यावर कसं लावायचं. मग तुम्ही सत्तेत आहे, तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, ही सगळी परिस्थिती आहे. पण म्हणून आता त्यांचं खोटं कोणीच ॲक्सेप्ट करायला तयार नाही आणि जनता उत्तर त्यांना देणार आहे. 4 जूनपर्यंतची यांनी वाट पाहावी. आता शेवटचा माझा प्रश्न, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एक मुलाखत देताना असं सांगितलं की भाजप बहुमताचा आकडा म्हणजे 272 गाठणार नाही. तुम्ही सहमत आहात त्यावर? आणि इंडिया आघाडी सहजतेनं हा आकडा गाठणार? माझ्याजवळ एक त्यांच्याच RSS आणि त्यांचे काय बुद्धिजीवी लोक आहेत त्यांच्याकडे, त्यांनी एक सर्वे काढलेला आहे. त्याचं मला एक कॉपी माझ्याकडे पण आलेली आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार. त्यामुळे 181 जागा नरेंद्र मोदीच्या सरकारला त्यांनी दाखवलेल्या आहेत. माझ्या मताप्रमाणे महाराष्ट्रात त्यांनी 30 जागा दाखवल्या आहेत आमच्या इंडिया आघाडीला आणि महायुती 18 दाखवलेल्या. हां, पण आज चित्र तसं नाही आहे. आज 40च्या वर इथं महाविकास आघाडी राहील आणि त्याच्यामुळे यांचे आकडे कमी होतील. 181 दाखवले त्याच्यापेक्षा कमी होतील आणि 150मध्येच गुंडाळतील. खरं तर आकडे अजूनही कमी होतील आणि 150च्या आतच भाजप. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. किंवा NDA हे गुंडाळले जातील असा जो दावा आहे तो प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, मुंबई. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne, associate sponsor Ultratech Cement.